त्यांचे एक एक पैलू असे आहेत की चित्रपट, साहित्य, त्यांचा ऑपेरा, त्यांची रंगभूमी, त्यांचं हार्मोनियम वादन आणि मुख्य म्हणजे एक दुर्लक्षित पैलू असा त्यांचा होता की ते अतिशय उत्कृष्ट कवी होते. मानस हे अनुभवता बिनवा मोहन कोमल भावाया नव नवल नयनोत्सवा या मला मदन भास हा मोही मना. आजच्या या पिढीमध्ये ही यांची नाट्यगीतं आणि लक्षणगीतं ज्या पद्धतीनं गायली जात आहेत ते अत्यंत आशादायक असं चित्र आहे आणि हा ठेवा खऱ्या अर्थाने पुढे जातो आहे. त्याबद्दल या नवा म्हणजे या पिढीतल्या कलाकारांना आपण जोरदार दाद देऊया. तर गोविंदरावांनी रंगभूमी संदर्भात लिहिलेलं एक फार महत्त्वाचं उद्धृत आहे, ते मी वाचून दाखवतो. रंगभूमीची मातब्बरी आहे ती सुगंधी सामानाच्या दुकानात बसण्यासारखी आहे. रंगभूमीची मातब्बरी ते म्हणतात, अनेक प्रकारची अत्तरे मनगटांवर आणि कपड्यांवर माखली जातात आणि रस्त्याने जाताना स्वतःला व इतरांना आल्हादित करतात. इतरांना आल्हाद देणं हे सौंदर्याचं कार्य आहे. दुसऱ्याला ज्यापासून आनंद मिळेल त्याच्यातच खरं सौंदर्य आहे आणि तसं सौंदर्य रंगभूमीवरती यावं, संगीतात यावं याकरता गोविंदरावांनी सतत प्रयत्न केले आणि त्याचप्रमाणे त्यांचं संगीत आणि नाट्यसेवा होत राहिली. आता पुढचा जो सांगीतिक कार्यक्रम होणार आहे त्याची सूत्र मी सुधीरजींकडे सोपवतो. गोविंदरावांच्याबद्दल बोलायला गेलं तर किती बोलावं आणि किती बोलू नये, कारण त्यांचे एक एक पैलू असे आहेत की चित्रपट, साहित्य, त्यांचा ऑपेरा, त्यांची रंगभूमी, त्यांचं हार्मोनियम वादन आणि मुख्य म्हणजे एक दुर्लक्षित पैलू असा त्यांचा होता की ते अतिशय उत्कृष्ट कवी होते. याबद्दल बरंच बोलता येईल, परंतु आज हा कार्यक्रम आपण करतो की त्यांच्या रचनांचा अभ्यास कसा त्यांनी पुढं केला आणि नवीन पिढी ती कसं ते सगळं ते छान ओझं आहे ते कसं बाळगते हे आपण आता बघूया. कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. अतुल खांडेकर हा पुण्याचा आहे, जसं प्रभाकरने आत्ता सांगितलं. पहिल्यांदा सादर करतोय या नव नवल नवनोत्सव. या नवनवल नयनोत्सवा 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 नवनवल नयनोत्सवा या नवनवल नयनोत्सवा बघुनी मानस हे अनुभवता विनवा मानस हे अनुभवता विनवा मोहन को
है रिपुहा के वाटे अस्त्रची है रिपुहा के वाटे अस्त्रची है रिपुहा के चिंताया मम जीवाया नमन बल नयनोत्सवा या नमन बल नयनोत्सवा बगुनी मानस है अनुभवता बिनवा मोहन कोमल भावा या नवन बल नयनोत्सवा या नमन बल नयनोत्सवा या नमन बल नयनोत्सवा या नवन 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 बल नयनोत्सवा या नमन बल नयनोत्सवा 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 श्रद्धा जोशी दांडेकर ही मिरजेची आहे. मला मदन भासे. मला मदन भास हा मोही मना मला मदन भास हा मोही मना मला मदन भास हा मोही मना मोही मना मोही मना
त्याच्यानंतर गोविंदरावांच्या प्रतिभेचं एक अलौकिक उदाहरण म्हणजे त्यांनी रचलेली लक्षणगीतं. म्हणजे तुम्हाला लोकांना माहीत आहे की वरकरणी एक वेगळं काव्य आणि त्या काव्यामध्ये त्या रागाची लक्षणं गोविंदरावांनी अतिशय छान गुंफलेली आहेत. एक भूप रागाचं लक्षणगीत आपण ऐकूया श्रद्धाकडून. मनी न शिवे ही कदा राग भूपा. भूप म्हणजे राजा. त्याचं वर्णन असं आहे की हा राजा जो आहे त्याला राग कसा माहीतच नाही. मनी न शिवे म्हणजे तुम्हाला फोड करून तुम्हाला कल्पना आहेच की मनी न शिवे म्हणजे भूप रागात म आणि नी लागत नाही. मनी न शिवे. आणि या राजाचं वर्णन करता 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 त्यात तो कुल कुठला आहे आणि अशा तऱ्हेनं हे लक्षणगीतं गोविंदरावांनी 32 लक्षणगीतं रचली. आणि ही लक्षणगीतं गोविंदरावांच्या मृत्यूनंतर 14 वर्षांनी बाहेर आली. त्यांनी विरंगुळा म्हणून ती रचलेली होती. आणि जेव्हा नासी फडकेंच्या लक्षात हे आलं, तसा गोविंदरावांचा आणि नासी फडकेंचा तात्विक काही काही बाबतीत मतभेद होते, परंतु ही लक्षणगीतं जेव्हा नासी फडकेंनी बघितली तेव्हा त्यांनी सांगितली की ही प्रकाशित व्हायला पाहिजेत. आणि गरम भिडे, अरविंद मंगरुळकर या सगळ्यांनी मिळून ती प्रकाशित केली. आणि भाऊसाहेब टेमींनी लिहिलेलं आहे की सुधाकरबुवा डिग्रजकर, लिमेबुवा यांचंही हे नोटेशन करण्यासाठी फार मोलाचं योगदान दिलं त्यांनी. तर ही लक्षणगीतं 32. आणि असं म्हटलं जातं की ही मराठी संगीताचा हा मोठा ठेवा आहे. त्याचं पण भूप रागाचं लक्षणगीत हिच्याकडून ऐक.
शिवे हि कदा राग भूपा मनी नशिवे हि कदा राग भूपा हरे सकल सुजनांचा तापा हरे सकल सुजनांचा तापा मनी नशिवे हि कदा राग भूपा मनी नशिवे हि कदा राग भूपा मानापानमधलंच दुसरं पद युवते मना. युवती मना दारुण रण रुचिर प्रेम से झाले 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 युवती मना दारुण रण रुचिर प्रेम से रण भजना संसारी रण भजना संसारी रण भजना संसारी रण भजना संसारी रण भजना रण भजना रण भजना संसारी रण भजना रण भजना संसारी असे मरमी केले युवती मना दारुण रण रुचिर प्रेम से झाले युवती मना दारुण रण रुचिर प्रेम से युवती मना युवती मना दारुण रण रुचिर प्रेम से रमणी मन हंसा रमणी मन हंसा रमणी मन हंसा रमणी मन हंसा
मनहंसा रमणी मनहंसा नरम साहस सरसी रमणी शूरतोचि विजयतोचि शूरतोचि विजयतोचि शूरतोचि विजयतोचि शूरतोचि विजयतोचि हे शुभयश मजाले युवती मना दारुण रण रुचिर प्रेम से झाले युवती मना दारुण रण रुचिर प्रेम से रण भजना संसारी असे मरमी केले युवती मना दारुण रण रुचिर प्रेम से झाले 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 युवती मना दारुण रण रुचिर प्रेम से. भीम पलास रागाचं एक लक्षण गीत अतुल म्हणून फुलला भीम पलाश 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 पाहुनी रसिक रागिनी कोमल गमनी रसिक रागिनी कोमल गमनी आरोहण करी निराधार आरोहण करी निराधार फुलला भीम पलाश फुलला भीम पलाश
पदा संध्या पूर्वीचे सौम्य किरण संध्या पूर्वीचे सौम्य किरण संध्या पूर्वीचे सौम्य किरण संध्या पूर्वीचे स्वेद बिंदू चुंबिती भालीचे स्वेद बिंदू चुंबिती भालीचे मध्यावरी विश्राम घेतसे मध्यावरी विश्राम घेतसे धरी तीव्रता अवरोह परा धरी तीव्रता अवरोह परा फुलला भीम पलाश फुलला भीम पलाश पाहुनी रसिकरागिणी कोमल गमनी आरोहण करी निराधारा फुलला भीम पलाश फुलला फुलला भीम भीमपलास रागावरून आठवलं मानापमानच्या चाली गोंधळून असू दे एक मिनिट मानापमानच्या चाली गोंधळून ज्या दिल्या त्या सगळ्या चाली एकतर रागदारीवर आधारित होत्या किंवा सुगम संगीत त्याच्यावर होत्या पण प्रेमसेवा शरण ही एकच चाल गोविंदरावांची स्वतंत्र होती आणि ती भीमपलासची होती प्रेम से जपतात सेवा शरण प्रेम सेवा शरण सहज जिके मला मीच चुरीन चरण मीच चुरीन चरण दास ओमी तुला प्रेम ही ती चाल होती. रसिक हो या सत्रातलं शेवटचं गाणं श्रद्धा म्हणते तारिणी नववसन धारिणी.
तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी वात्सल्य हृदय धरुणी धरुणी वात्सल्य हृदय धरुणी करिसि दया स्वजनी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तळमळे अवघी प्रजा तळमळे अवघी प्रजा तळमळे अवघी प्रजा उत्सवी मग्न राजा उत्सवी मग्न राजा साधितो शकुनी काजा साधितो शकुनी काजा वैरी घर भरती स्वैरगती रमती प्रजा जन फिरती राणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी आ तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी आ नववसन धारिणी तारिणी 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 नववसन धारिणी तळमळे अवघी प्रजा तळमळे अवघी प्रजा तळमळे अवघी प्रजा अवघी प्रजा अवघी प्रजा तळमळे अवघी प्रजा तळमळे अवघी प्रजा आ तळमळे अवघी प्रजा
मा